पहिल्यांदाच आम्ही राणे वर्सेस राणे देखील पाहिलं. तर बघा नारायण शेवटी राणेंना हे पाहताना कसं वाटत होतं म्हणजे? शेवटी तुमच्या चॅनलला चांगल्या पद्धतीने तुमच्या चॅनल चालले पाहिजे. तुमच्या मुंबईतून तुमचे प्रतिनिधी आमच्या कोकणाकडे आले पाहिजे, ह्याची पुरेपूर काळजी मी आणि माझ्या मोठ्या बंधूंनी घेतली आणि म्हणून त्या पद्धतीने हे सगळं चित्र पाहायला मिळालं. पण मी तुम्हाला सांगतो ऋषालीजी, राणे वर्सेस राणे हे कधीच नव्हतं. शिवसेना विरुद्ध भाजप होतं, कारण का आमच्या इकडे स्वबळाची ती निवडणूक लढली. शिवसेना म्हणून ते लढत होते, भारतीय जनता पक्ष म्हणून मी लढत होतो आणि म्हणून ते चित्र एकंदरीत दोन्ही पक्षाचं होतं. कधी मी त्यांच्यावर टीका केली नाही, त्यांनी माझ्यावर टीका केली नाही. ते त्याच्या पक्षाची भूमिका अतिशय प्रामाणिक निभावत होतं, मी निभावत होतो. आणि म्हणून मला असं वाटतं ते तेवढ्यापर्यंतच आपण सगळ्या जणांनी पाहिलं पाहिजे. बरं, ज्यावेळी नारायण राणे हे सगळं पाहत होते, घरी काय चर्चा चालू होती? मला असं वाटतं की त्यांना एक कळलेलं की दोन्ही पक्षांनी घेतलेल्या ते भूमिका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने साथ कसे देऊ शकतात, वडील म्हणून किंवा आमचे नेते म्हणून त्यांनी निश्चित पद्धतीने दिले. कणकवलीत असो, मालवणमध्ये असो, सिंधुदुर्गामध्ये राहून जेवढं काय नियंत्रणात ठेवू शकतो त्या पद्धतीने केलेलं आहे. आईचं मत काय होतं ह्या सगळ्यामध्ये? शेवटी आमच्या आई राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्या लांबच असतात. मात्र त्या प्रचारामध्ये कायम असतात हो, किंवा पण आता त्यांचा या प्रचारामध्ये ते आल्या नाहीत, कारण का दोन्ही बाजूनी दोन्ही पक्ष त्यांच्याच आहेत, दोन्ही मुलं त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. म्हणून मला असं वाटतं की ह्या पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही खूप काही गोष्टी आम्हाला शिकायलाही मिळाल्या, काय करू नये याही गोष्टी कळलेल्या आहेत. आणि शेवटी आता ह्या पुढच्या सगळ्यात निवडणुका एक ताकदीने लढवायच्या आहेत, हाही संदेश आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही देऊ. परंतु नुकतंच आपण पाहिलं की नारायण राणे यांनी एक विधान केलं आणि काही लोकांनी त्याचा असा चुकीचा अर्थ काढला.